महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। बीड कारागृहात कराड आणि गित्ते टोळीत मोठा राडा। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला चोप। गित्तेच्या टोळीकडून कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे दिल्यानं वाद झाल्याची माहिती। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली। सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय। महादेव गित्तेची बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी। इतर 4 आरोपींनाही हर्सुल कारागृहात आणलं। म्हाडा राज्यात 19,497 घरं बांधणार। मुंबई मंडळांतर्गत 5,199 घरं बांधली जाणार। पुणे, कोकण, नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मंडळांमार्फत घरं बांधण्याचं उद्दिष्ट। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनात हापूस आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार। मुंबईतील केंद्रातून 4,000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित। राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ। शहरी भागात सरासरी 5.95% वाढ। आजपासून नवे दर लागू। मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रतेत वाढ। पुणे, मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात आज पाऊस पडण्याची शक्यता। वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिमाखदार विजय। KKRचा 43 चेंडू राखून मोठा पराभव। नवखा गोलंदाज अश्वनी कुमार ठरला मुंबईच्या विजयाचा हिरो।